आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. पारोळा शहरातील साणेगुरुजी कॉलनीमध्ये दिवसाढवळ्या घरफोडीची गंभीर घटना समोर आली आहे. A1 सलूनचे मालक भावडू जगताप यांच्या घरी आज दुपारी 1:45 सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. घरातील कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी कपाट उचकटून अंदाजे 20 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 50,000 रुपये रोख रक्कम लंपास केली. चोरी झाल्याचे लक्षात येताच जगताप यांनी तातडीने पारोळा पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी परिसराची पूर्वतयारी करून रेकी केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलीस पथकांनी CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी सर्व दिशांनी तपास वेगाने सुरू आहे. आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. शहरातील पांझरा नदीकाठी असलेल्या प्रसिद्ध पंचमुखी हनुमान मंदिरात झालेल्या लाखोंच्या धाडसी चोरीने आज खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला असून चोरट्यांनी मंदिरातील सोने चांदींसह दानपेटी फोडून मोठी रक्कम लंपास केल्याची माहिती समोर येत आहे. मंदिराचे व्यवस्थापक शिवकुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत 1.5 ते 2 तोळ्यांचा सोन्याचा टिळा, 1.5 किलो वजनाचे चांदीचे छत्र आणि मागील 7-8 महिन्यांपासून न उघडलेल्या दानपेटीतील रोख रक्कम अशा मिळून सुमारे 3.5 ते 4 लाखांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. पहाटे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना तुटलेल्या कुलपांची आणि फोडलेल्या दानपेटीची शंका आली. त्यांनी तात्काळ व्यवस्थापनासह पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. मंदिर परिसरातील CCTV कॅमेऱ्यात चोरीचा संपूर्ण प्रकार कैद झाला असून या फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. शहरातील सर्वात प्राचीन आणि श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या या मंदिरात झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली असून सुरक्षेच्या उपाययोजनांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. साक्री तालुक्यातील छडवेलकोडे गावात स्वातंत्र्य सैनिक शाहीर हरिभाऊ पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त गरजूंसाठी भव्य मोफत आरोग्य निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. शाहीर हरिभाऊ पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नंदुरबार, SMBT हॉस्पिटल घोटी आणि कांतीलक्ष्मी शाह नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध हस्तिरोग तज्ज्ञ डॉक्टर YJ महाले यांच्या हस्ते झाले. प्राचार्य दादासाहेब BS पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचे वर्णन करताना त्यांनी त्यांना भविष्यातील पिढीसाठी प्रेरक शक्ती असे गौरवोद्गार काढले. अध्यक्षस्थानी साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष परागदादा बेडसे होते. शिबिरात सुमारे 1100 गरजू रुग्णांनी तपासणी व उपचार घेतले. आमखेल, बासर, पांगण, कायटे, शिंदभण, वंसदनगर यासह पंचक्रोशीतून मोठी गर्दी उपचारासाठी दाखल झाली. पहिला उपचार रुग्ण लक्ष्मण राम आहिरे यांच्यावर करण्यात आला. घोटी येथील विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने दिवसभर रुग्ण तपासणी केली. मोफत उपचार मिळाल्याने लाभार्थींच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते. कार्यक्रमात शाहीर हरिभाऊ पाटील यांच्या कार्याची आठवण करून देत प्राचार्य BS पाटील यांनी ही सेवा त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ असल्याचे सांगितले. संपूर्ण कार्यक्रमाला स्थानिक ग्रामस्थ, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचे मोठे सहकार्य लाभले. स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे तालुक्यातील सोनगीर परिसरात यात्रा उत्सवानंतर मोठ्या प्रमाणात जमा झालेला कचरा हटवण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सोनगीर दोंडाईचा मार्गावरील श्री पुरातन सोमेश्वर महादेव मंदिर परिसरात ही स्वच्छता उपक्रमाची मोहीम पार पडली. यात्रा उत्सवामुळे मंदिर परिसरात निर्माण झालेल्या कचऱ्यामुळे वातावरण अस्वच्छ झाले होते. यावर स्थानिक ग्रामस्थ, पदाधिकारी आणि युवा कार्यकर्त्यांनी एकत्र येत स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली. या मोहिमेत सोनगीरचे सरपंच लखन ठेलारी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य समाधान पाटील, धाकूशेठ बडगुजर, मोहन सैंदाने यांनी पुढाकार घेतला. भाजपा तालुका उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, प्रवीण पाटील, जगदीश पाटील, बापू पाटील, मनुकुमार पटेल, सुनील भदाणे, उमेश पाटील, सचिन पाटील, निखिल परदेशी, मनोहर धनगर, भिकन पाटील, नाना पाटील, योगेश पाटील, मोहन बडगुजर, सतीश पाटील यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनीही सक्रिय सहभाग नोंदवला.
या स्वच्छता मोहिमेचे नियोजन भाजपा युवा मोर्चा सोनगीर शहर यांच्या वतीने करण्यात आले होते। मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी श्रमदान केले। कार्यक्रमानंतर मंदिराचे पुजारी गुलाब गोसावी यांनी सर्व उपस्थित कार्यकर्त्यांचे आणि मित्रपरिवाराचे मनपूर्वक आभार मानलेत। स्वराज्य न्यूज, सत्य हेच जे तुमच्या समोर।